नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 82 व 83 वाचून दाखवणार आहे. मातापित्यांची उत्तरक्रिया. परशुराने आपल्या मातापित्यांचे उत्तर कार्य केले. 5 दिवस झाले परशुराम आश्रमात एकटाच बसला होता. त्या ठिकाणी एक महाभयानक वाघ आला. त्या वाघाला बघून परशुराम घाबरले. त्यांनी आईचे स्मरण केले, परंतु त्यावेळी फक्त मातेचे डोके त्या ठिकाणी आले. तिचा संपूर्ण देह काही त्या ठिकाणी आला नाही, कारण उत्तरक्रियेत परशुरामाच्या मातापित्यांचे संपूर्ण सपिंडीकरण झाले नव्हते. या कारणासह रेणुकेचे फक्त शिरच आले. त्यानंतर परशुराने संपूर्ण उत्तरक्रिया करून ब्राह्मणास दानधर्म केला. परशुरामाने मातेला बोलावले, म्हणून रेणुका अजूनही नुसते शिर असलेली तिथेच वास्तव्य करून आहे. तिचे महात्म्य स्कंदपुराणात सांगितले आहे. अध्याय 83. परशुरामाला गजाननकडून वरप्राप्ती. सर्व पितृक्रिया पूर्ण झाले. मग परशुरामाने मातेला विचारले, हे माते, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय कर अशी तू मला आज्ञा केली आहेस, पण त्या बलाढ्य क्षत्रियांना कसं हरवायचं, त्यांचं पारिपत्य कसं करायचं, याचा उपाय मला सांग. त्यावर रेणुका म्हणाले, तू भगवान शंकराची उपासना कर. ते शंकर प्रसन्न झाले की तुझी सर्व इच्छा आपोआप पूर्ण होईल. हे ऐकून परशुराम कैलास पर्वतावर आला. त्या ठिकाणी त्यांनी शंकराची भक्ती केली. तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले. तेव्हा परशुरामने शंकराला क्षत्रियांच्या नाशाचा उपाय विचारला. तेव्हा शंकर म्हणाले, तुला श्री गणेश प्रसन्न झाल्याशिवाय तुझे काम होणे शक्य नाही. असे सांगून गजाननाने परशुरामाला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या उपदेशाप्रमाणे तो कृष्णा नदीच्या उत्तरेस एका जंगलात तप करण्यासाठी आला. तिथे त्याने तन मन गणेशचरणी एकाग्र करून षडाक्षर मंत्राचा लक्ष जप केला. त्याच्या अनुष्ठाने श्री गणेश त्याला प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाले. काय वर पाहिजे तो माग. तेव्हा त्याने आपली इच्छा बोलून दाखवली. त्या श्री गणेशाने आपल्या हातातील परशु त्याला देऊन त्या परशुबलाने सर्व क्षत्रियांना जिंकशील असाही वर दिला. त्यावर त्याने परशुराम असे नाव म्हणतात. ज्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली त्या ठिकाणी त्याने श्री गणेश मंदिर स्थापन केले. नंतर परशुरामाने सहस्रबाहूच्या 1000 हातांपैकी फक्त 2 हात ठेवून बाकीचे हात छाटून टाकले आणि 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार करून मोठा यज्ञ केला. नंतर ती सर्व पृथ्वी ब्राह्मणांना दान केली. असा हा श्री गणेश भक्ती महिमा आहे. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.